अरे देवा, या. कोकणातले चढ उतार म्हणजे एखादा माणूस. तुम्ही शाळेत शिकवता? हो मला पण शिकवाल? हो, म्हणजे तुम्ही इथे राहू देणार असाल मला तर नक्की शिकवे ना. किती पैसे घेणार तुम्ही शिकवायचे? पैसे? हो, अण्णा म्हणतात की ते मास्तर डे असतात ना, ते शाळेत नाही शिकवत, नुसती बाहेर शिकवणी घेऊन पैसे कमवतात. अण्णांना सांग मी काही तसला मास्तर नाहीये. मी वेगळ्याच पद्धतीचा माणूस आहे. अहो, अण्णांना ना जादू येते, हं? त्यांना भविष्य कळतो. हं? एका माणसाला ना त्यांनी शाप दिला, तर त्याला शेपूट आली. हं? ऑपरेशन करून ती काढायला लागली. असं? हे तर काहीच नाही हो. अण्णांनी ना माळ्यावर एक भूत पाळलंय. भूत? अण्णांना एखादी चांगली गोष्ट करता येते का? हं? काय हो तुमच्या मुलीला अक्कल आहे की नाही? तुमच्या मुलीवर तुम्ही काही संस्कार केलेत की नाही? काहीतरी बडबडू नकोस. नाव ऐकून आम्ही निळकंठ काळे, अहो स्वतःच्या मुलाला मित्राकडे पाठवलंय का पिशाच्याकडे? अहो, हर जख्म पे लिखा है मरने वाले का नाम. तारी तारी दरी, तारी 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 रे, टिंग आई नमस्कार. तरदा पाहरता तारी डिंग डिंग, गुरुवांचं घर. कोण आहे माळ्यावरचं भूत? आनंदीनं सांगितलेलं आहे. ही कोण जकीन डाकीन? बाई, मला जरा वायू घेण्यास संधी द्या, नाहीतर वायू वेगानं श्वास गुदमारून मी मरेन. नाही, माझा पार्श्वभाग सोडा. ये कुठे पळतोस रे उंदरा? बाई, का माझ्या शरीराचं गणित बदलताय? गुणाकार भागाकार सगळेच आकार बदलतायत. अरे ठापण्या, हे पहा बाई, तुमच्या अंगात जरी देवी संचारत असली तरी वध करायला मी काही दैत्य नाहीये. असं? ए, तोंड. आवाज अगं बंद अमृता, कर. काय करतेस? काय कोणाला मारतेस तू? सोड बघू त्यांना. सोडा हो. अगं तू काय करतेस? मास्तर आहे, मास्तर काळे, माझ्या मित्राचा मुलगा आहे तो. वाटेल ते करतेस. आणि हे बघ, सांगून ठेवतो तुला, आजपासून ते याच खोलीत राहणार आहे. चुप, माफी माग त्यांची. अण्णा, अहो माफी कशाला? गैरसमजातून घडलंय हे सगळं. एकदा मी गैर नाही हे कळालं म्हणजे समजही बदलेला आपोआप. बाकी मुलीच्या हातात 5-6 तरी नरबळींचे योग आहेत हो. तिला घेऊन जा खाली. अमू, चल अगं का तू पण. कठीण आहे बाई या मुलीचं अगदी. अगं ए अमू, देवा. ऐक ना. देवा तुझे किती सुंदर आकाश. कुठे गुरव आणि कुठे परब? शाखा प्रमुख आहे मी. नको आम्हाला तुमची मुलगी. वहिनी जरा ऐकून तरी चल घ्या. रे, चला हो. चला म्हणते ना अरे मी. बाबाजी जरा समजाव वहिनी. नाही मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर नाही. झालं समाधान? चांगलं स्थळ हातचं घालवलं ना. अरे काय कमी होतं त्या मुलामध्ये? नाव ठेवण्यासारखा होता तो. अशी पत्रिका छापून मिळायची नाही, माहितीये तुला? त्याचे वडील टकले होते. काय? अरे तुला त्याच्या पोराशी लग्न करायचं होतं की त्याच्या बापाशी? कुणाशी नाही, मला नको असला नवरा. हो असं? मग कोण हवा? सलमान खान का शाहरुख खान? मला चालेल, तुम्हाला चालेल? कानपट. तू कशाला असतेस? यायला समोर आला असता ना, एकेकाला चेचून काढला असता. चामडं एका बाजूला आणि सापळा दुसऱ्या तुला बाजूला. सांगतो, भरपूर पैसे. मी काय नाही, मी फक्त सोडायला आलो होतो. ए चिट्या, ए चल घरात. हे काय? तू काय स्वतःला दारासिंग समजतेस का मारुती माने? अवतार बघा हिचा. अरे वागते कशी ही? हिच्यासाठी पोरगा शोधायचा कसा आम्ही? लाज वाटते तुला पोरगी म्हणून घ्यायची आम्हाला?
एवढीच लाज वाटते तर मग देवाला मुरळी सोडतात तशी सोडा ना. काय म्हणालीस? आणि तुम्ही कशाला बघताय माझ्यासाठी पोरगा? कागदावर रेघोट्या मारायच्या, गंधबुक्के लावायचे आणि फैसले करायचे. हे बघ, हे बिघडलं ते बिघडलं, कधी माणूस खराब कधी नशीब खराब. सारखं आपलं जेव्हा बघावं तेव्हा पोरीची जात. नाहीतर काय? साला ऐकून असं वाटतं पोरीची जात आहे का चोरीची जात? आणि पोरीच्या जातीचे जे काही कायदे आहेत ना ते अंकिताला लावा. मी हळद पण नाही लावून घेणार. अमरू फार बोललीस. मग काय दादा? आणि हे बघा, तुम्ही बाप असलात ना तरी उगीचची बापगिरी मी चालवून घेणार नाही. अमृता बास झाला तमाशा. मुकटाने घरात चल. मला नाही यायचं या घरात. अमरू नाही, मी आलो. वासंती, पाहिलंस का गोट्यात तुझ्या सोबतीला एक नवीन म्हैस येऊन बसले ते? काय गे अमरू, काय झालं तुला चिडायला? अमरू, अण्णा बोलले म्हणून चिडले. साहजिक नाही का त्यांचं? चिडणार नाहीत का ते? मी हा असा, तू अशी, टेन्शन येणार नाही का त्यांना? ए अमरू, गप. ए काय झालं तुला रडायला? बापरे, साक्षात अमृता गुरव रडतायत. कोणीतरी फोटो काढा रे. ए श्श, बस, चुप चुप. अण्णांना पत्रिकेशिवाय दुसरं काही दिसत नाही काय? दादा मला सांग, तू तरी खुश आहेस असं हे रेघोट्या मारून लावून दिलेल्या लग्नात? काय नाही खुश आहे? सांग ना. तुमचं 36 गुण जुळले म्हणून तुमचं लग्न लावून दिलं, पण आता त्याच्यानंतर एक तरी गुण जुळलाय का? ए अगं, नवरा बायको म्हणल्यावर होतात भांडणं, रुसवे फुगे चालतातच. आणि तशी चांगली आहे का ती? माझ्यावर विश्वास आहे तिचा, आणि त्याहीपेक्षा जास्त माझ्यावर श्रद्धा आहे तिची, माहिती आहे? काय ग, इकडे इकडे. हे काय बांगड्यांचा आवाज करतेस? बोलतात नाही तोंडाने? काय गप बसू आम्ही? अरे देवा, करत राहते आयुष्यभर उपास तापास. जा या म्हशीला घेऊन जा घरात. जा ग. मला नाही जायचंय. जा, असं वेडपणा करू नको. जा आतमध्ये. दादा आता जाते घरात कधी वेळ ठेवून? मीच देईन एक ठेवून. हा, चला आतमध्ये. हो. ऐकू झालं, मोडलं मौन व्रत.